नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण MPSC 2024 या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची इतिहासाची प्रश्न बघणार आहोत। बघा प्रश्न आपण 10च बघणार आहोत, परंतु त्याचं एक्सप्लेनेशन काय असेल, त्याचं योग्य उत्तर काय असेल याच्या सहित आपण प्रश्न उत्तर स्वरूपात जे लेक्चर आहेत ना ते करणार आहोत। म्हणून या सिरीजचं नाव आहे मित्रांनो 10 का दम, ज्यामध्ये तुम्हाला 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन जे तुमच्या येणाऱ्या परीक्षेत उपयोगात पडू शकतात असे सर्व क्वेश्चन जे आहे ते बघायला मिळतील। ओके, तर ठीक आहे, जास्त वेळ न गमवता मग, कारण की अधिकाऱ्यांचा वेळ हा नेहमीपासून सर्वात जास्त महत्त्वाचा असतोच, त्यामुळे जास्त वेळ न गमवता आजचं आपलं हे सेशन जे आहे ते स्टार्ट करूया। ओके, तर आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती घटना मॉन्टेगने प्रतिबंधात्मक हत्या म्हणून दर्शवलेली होती। ओके, प्रश्न थोडा सोपा आहे की खालीलपैकी कोणती घटना ही मॉन्टेगने प्रतिबंधात्मक हत्या म्हणून दर्शवली होती। INA कार्यकर्त्यांची हत्या, जालियनवाला बाग हत्याकांड, महात्माजींचा गोळीबार की कर्जन वायलीचे गोळीबार। ओके, आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड। ओके, तर सर्वांना लक्षात असू द्या की खालीलपैकी कोणती घटना ही मॉन्टेगने प्रतिबंधक हत्या म्हणून दर्शवली होती, ते होतं जालियनवाला बाग हत्याकांड। कारण की तुम्हाला माहिती असेल की 3 एप्रिल 1919 ही तारीख होती मित्रांनो, ज्या दिवशी रवींद्रनाथ टागोरांनी, तुम्हाला माहिती असेल याला प्रतिकात्मक कृत्य असं म्हटलं होतं, आणि 30 मे 1919ला ठीक आहे जो आपला नाईटहूड हा जो किताब होता रवींद्रनाथ टागोरांनी परत केलेला होता। ओके, तर तारीख लक्षात असू द्या, 30 मे 1919 रोजी आपला जो नाईटहूड किताब जो होता हा रवींद्रनाथ टागोर यांनी परत केलेला होता। आणि 30 मे 1919 रोजी एक पत्र लॉर्ड चेम्सफोर्ड, व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड यांना उद्देशून रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं होतं, आणि त्यामध्ये यांनी म्हटलेलं होतं की असा जर तुम्ही आमच्यामध्ये भेद करत असाल तर तुम्हाला सुद्धा अशाच सारख्या नरबळींना समोर जावं लागेल। आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल की असं म्हटल्यानंतर 13 मार्च 1940 रोजी, ओके 13 मार्च 1940 रोजी कॅंगस्टन हॉल लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशन आणि सेंट्रल एशियन सोसायटी जी होती यांची 75वी बैठक होती। ओके, या 75व्या बैठकीमध्ये मायकल ओडवायर याची गोळी घालून हत्या जी आहे ती करण्यात आलेली होती। आणि याच दरम्यान एक व्यक्ती होते मित्रांनो ज्यांचं नाव होतं एडविन मॉन्टेग। ओके, त्याची व्यक्ती दिली नाही मॉन्टेग, ते यांचंच नाव होतं एडविन मॉन्टेग, ज्यांनी असं म्हटलं होतं हे जे ओडवायरचं जे कृत्य होतं याला प्रतिबंधात्मक हत्या जे आहे त्यांनी घोषित केलेलं होतं। आणि याच वेळेस अजून एक व्यक्ती होते मित्रांनो ज्यांचं नाव आहे CF अँड्र्यूज। ओके, नाव लक्षात असू द्या, यांचं नाव आहे CF अँड्र्यूज। यांनी सुद्धा अशा घटनेला, जालियनवाला बागेचं जे हत्याकांड घडलं होतं याला निर्दयी हत्या जे आहे ते म्हटलेलं होतं, या बाबी लक्षात असू द्या। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोपाळकृष्ण गोखले या कोणाला आपला गुरु जे आहे ते मानत असत। ओके, हा सुद्धा प्रश्न सोपा आहे की गोपाळकृष्ण गोखले नेमके कोणाला आपला गुरु जे आहे ते मानत असत, आणि याचं उत्तर प्रत्येकाला माहितीच असेल मित्रांनो, ते आहे MG रानडे। ओके, तर लक्षात असू द्या गोपाळकृष्ण गोखले जे आहे ते MG रानडे यांना आपला गुरु जे आहे ते मानत असत। कारण की बघा गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते, पण महादेव गोविंद रानडे हे गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु होते, हे नेहमी लक्षात असू द्या। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वृत्तपत्र किंवा गुन्ह्यांना उत्तेजन देणारा कायदा हा कोणत्या वर्षी मंजूर झालेला होता। म्हणजेच काय, तर वृत्तपत्र उत्तेजन कायदा हा कोणत्या वर्षी मंजूर झालेला होता, असा सिंपल प्रश्न आहे। ऑप्शन आहे 1901, 1906, 1908 आणि 1913। आणि याचं उत्तर, करेक्ट उत्तर याचं कदाचित प्रत्येकालाच माहिती असेल, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1908। ओके, लक्षात असू द्या, वृत्तपत्र ज्याला गुन्ह्यांना उत्तेजन देणारा कायदा म्हटलं जातं हा 1908 मध्ये मंजूर झालेला होता। सन 1908 म्हणजे जून महिन्यामधलं 1908 मध्ये हा कायदा मंजूर झालेला होता। आणि या कायद्यानुसार हिंसाचार आणि देशद्रोहाच्या कारवाया करणाऱ्या प्रेस जो आहे तो जप्त करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त जिल्हा दंड अधिकाऱ्यांना देण्यात आलेला होता। ओके, लक्षात असू द्या, जिल्हा दंड अधिकाऱ्यांना प्रेस जप्त करण्याचा अधिकार जो आहे तो देण्यात आलेला होता। जिल्हा दंड अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली होती। ओके, ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघूया। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1948चा प्रेस कायदा चौकशी समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते। ते हृदयनाथ बसू होते, गंगानाथ झा होते, दीनानाथ पांडे होते की वरीलपैकी कोणीही नव्हतं। ओके, प्रश्न थोडा सोपा आहे, आणि याचं योग्य उत्तर काय आहे सर, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गंगानाथ झा। ठीक आहे, 1948 मध्ये कायदा चौकशी समितीचे अध्यक्ष जे होते ते होते गंगानाथ झा हे व्यक्ती। आणि सन 1948 मध्ये भारतातील सर्व विद्यमान प्रेस कायदे विचारात घेऊन सुधारणा सुचवण्यासाठी भारताने एकच प्रेस कायदा जो आहे चौकशी समिती जी आहे नेमली होती, प्रेस कायदा चौकशी समिती। आणि या समितीच्या अध्यक्षपदी गंगानाथ झा यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली होती। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा गांधीजींच्या आत्मचरित्राचं नाव काय। ओके, हा प्रश्न अत्यंत सोपा आहे की महात्मा गांधी यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे। आणि ऑप्शन आहेत मी काल्प, एक कबुली जबाब, सत्यासह माझ्या प्रयोगाची कहाणी किंवा सत्याचे प्रयोग,
आणि वकील म्हणून माझ्या आयुष्याची कहाणी. ओके, तर ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे सुद्धा दिलेला आहे सत्याचे प्रयोग आणि म्हणून आहे सत्यासह माझ्या प्रयोगाची कहाणी. हे जे आहे महात्मा गांधी यांच्या आत्मचरित्राचं नाव होतं. ठीक आहे, आणि याच आत्मचरित्राबद्दल थोडं लक्षात असू द्या की महात्मा गांधीजींच्या आत्मचरित्राचं नाव आहे द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. ओके, इंग्लिशमधले होतं हे, नंतर मराठीमध्ये सत्याचे प्रयोग म्हणून ट्रान्सलेट झालं आणि 1925 ते 1929 या काळात त्यांनी नवजीवन हे नियतकालिक प्रकाशित केलेलं होतं. याच आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद जो आहे तो यंग इंडिया या जर्नलमध्ये प्रकाशित झालेला होता. लक्षात असू द्या. ठीक आहे, या आत्मचरित्राचा एक चांगला इंग्रजी अनुवाद यंग इंडिया जर्नलमध्ये प्रकाशित झालेला होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय नागरी सेवा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला. ओके, हा सुद्धा सोपा प्रश्न आहे की भारतीय नागरी सेवा कायदा जो आहे हा कोणत्या वर्षी मंजूर झालेला होता. 1861 ते वर्ष होतं, 1863 होतं, 1866 होतं की 1871 होतं. आणि लक्षात असू द्या भारतीय नागरी सेवा कायदा हा मंजूर झालेला होता मित्रांनो 1861 मध्ये. ठीक आहे, इंग्रजांनी भारतात केलेल्या अनियमित नियुक्त्यांच्या कायदेशीर मान्यता या कायद्यानुसार जी आहे ती मिळालेली होती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रिटिशांच्या कोणत्या कायद्याने नो वकील, नो अपील आणि नो दलील ही घोषणा आकर्षित केलेली होती, म्हणजे ही घोषणा केलेली होती. डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट 1915, इंडियन प्रेस ॲक्ट 1910, रौलट ॲक्ट 1919 की प्रिव्हेन्शन ऑफ सेडेशन मीटिंग ॲक्ट 1907. आणि याचं योग्य उत्तर तुम्हालाही माहिती असेल की ब्रिटिशांच्या कोणत्या कायद्याने नो वकील, नो दलील. ओके, लक्षात असू द्या ब्रिटिशांच्या कोणत्या कायद्याने नो वकील, नो दलील आणि नो अपील ही जी घोषणा ही आकर्षित केलेली होती आणि तो होता मित्रांनो रौलट ॲक्ट 1919. कारण की तुम्हाला माहिती असेल रौलट ॲक्ट काय होता रे, तर रौलट ॲक्टनुसार 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये देण्यात आलेल्या होता, ज्यानुसार पहिली बाब यामध्ये होती की कोणालाही विदाऊट चौकशी तुरुंगामध्ये टाकल्या जाणार होतं. ओके, विदाऊट चौकशी जर शंका वाटते ना एखाद्या व्यक्तीवर तर त्याला डायरेक्ट तुरुंगामध्ये टाकलं जाणार होतं. दुसरी बाब यामध्ये होती की तुरुंगात गेल्यानंतर त्याला अपील सुद्धा करता येणार नव्हतं. त्यामध्ये अपीलही नाही, वकीलही नाही आणि त्याला दलीलही, आता अपील आणि वकीलच होणार नाही तर दलील कसली होईल, म्हणून अपीलही नाही, वकीलही नाही आणि तसेच दलीलही नाही. आणि थर्ड बाब यामध्ये होती की या कायद्याविरुद्ध किंवा इंग्रजांविरुद्ध एकाही न्यूजपेपरने जर त्यांच्या न्यूजपेपरमध्ये एक जरी वाईट शब्द छापला तर त्याचा न्यूजपेपर डायरेक्ट जप्त केला जाणार होता, त्याचा छापखाना जप्त केला जाणार होता आणि जो वृत्तपत्रांचा मालक असेल त्याच्यावरही मोठ्यातला मोठा दंड जो आहे तो ठेवलेला जाणार होता. अशा प्रकारे होता मित्रांनो हा रौलट ॲक्ट 1919. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो इला सेन खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित आहे. ओके, प्रश्न सोपा आहे की इला सेन खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित आहे. म्हणजे सायमन कमिशन विरोधी आंदोलन आहे, 1930चा मीठ सत्याग्रह आहे, दोन्ही आहे. म्हणजे सायमन कमिशन विरुद्ध आंदोलन आणि 1930चा मीठ सत्याग्रह हे दोन्ही आहे की भारत छोडो आंदोलन आहे. ओके, आणि तुम्हाला माहिती असेल याचं उत्तर आहे दोन्ही. ठीक आहे, सायमन कमिशन विरोधी आंदोलन आणि 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये इला सेन ज्या या संबंधित होत्या. परंतु मित्रांनो हे इला सेन नेमक्या कोण आहेत तर लक्षात असू द्या या ज्या तुम्हाला इला सेन या इमेजमध्ये ज्या दिसत आहेत या बंगाल विद्यापीठाच्या एक पदवीधर होत्या. ठीक आहे, बंगाल विद्यापीठाच्या एक पदवीधर महिला होत्या मित्रांनो आणि ज्यांनी केवळ सायमन कमिशन विरुद्ध जे आंदोलन करण्यात आलेलं होतं यामध्येच भाग घेतला नाही तर 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये सुद्धा यांनी जो सहभाग आहे ना तो घेतलेला होता. म्हणजे दोन्हीमध्ये यांचा जो सहभाग आहे तो होता. परंतु नाईलाजाने यांना 4 महिने या दरम्यान तुरुंगवास जो आहे तो भोगावा लागला होता. म्हणजे तरुण स्त्री होती जी तरुण एक विद्यापीठाची पदवीधर होती, तिने सुद्धा भाग घेतला परंतु तिला 4 महिन्याची जेलमध्ये जे आहे ते राहावं लागलं होतं. ओके, नंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो नेताजी सुभाषचंद्र बोस रशियाला जाण्यासाठी त्यांच्या निवासस्थानातून कधी पळून गेलेले होते. ओके, प्रश्न थोडा सोपा आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस रशियाला जाण्यासाठी त्यांच्या निवासस्थानातून कधी पळून गेलेले होते असा साधा सोपा सरळ प्रश्न आहे. ऑप्शन आहेत 1938, 1940, 1941 आणि 1943. आणि याचं योग्य उत्तर प्रत्येकाला माहितीच असेल, योग्य उत्तर आहे 1941. तर लक्षात असू द्या सुभाषचंद्र बोस 1940 मध्ये ब्रिटिशांच्या नजरकैदेत ठेवले होते, पण 1941 मध्ये 16 जानेवारी तारीख तुम्हाला सांगून देतो, तारीख हवं तर लक्षात असू द्या की 1940 मध्ये नजरकैदेमध्ये होते. नजरकैदेमध्ये म्हणजे त्यांच्याच घरी त्यांना तुरुंगवासामध्ये त्यांच्याच घरी बॉन्ड्रीमध्ये त्यांना ठेवलेलं होतं. पण 16 जानेवारी 1941 मध्ये ते तेथील तुरुंगवासातून म्हणजेच त्या नजरकैदेतून भेस बदलवून जे आहे ते निघून गेलेले होते आणि निसटल्यानंतर अफगाणिस्तान मार्गे ते रशियाला जे आहे ते पोहोचलेले होते. आणि या घटनेला द ग्रेट एस्केप असं सुद्धा म्हटलं जातं. यावर भरपूर साऱ्या मूवी सुद्धा बनलेल्या आहे. याला ग्रेट एस्केप म्हटलं जातं. का बरं? कारण की त्यावेळेस एखाद्याने वेश बदलून ठीक आहे इंग्रजांच्या नाकाखालून इंग्रजांच्या अगदी समोरून निघाले होते पण इंग्रजांनाही कळलं नाही की हे आपले सुभाषचंद्र बोस असतील. ठीक आहे, हे लक्षात असू द्या.
आणि या पलायनाच्या वेळी म्हणजे हे जेव्हा पळून जात होते ना रे, तर यांना एका व्यक्तीने मदत केली होती मित्रांनो. आणि ते कोण होते रे? ते होते शिशिर कुमार बोस. ओके, नाव लक्षात सुद्धा, ते व्यक्ती होते शिशिर कुमार बोस. या व्यक्तीने यांना मदत केली होती. आणि कोण होते सर हे शिशिर कुमार बोस? तर हे आपले जे सुभाषचंद्र बोस होते यांचे पुतणे होते. ठीक आहे, सुभाषचंद्र बोस यांची पुतणे शिशिर कुमार बोस यांनी सुद्धा त्यांना रशियाला पळून जाण्यामध्ये मदत जी आहे ना ती केलेली होती, हे लक्षात असू द्या. ओके, पुढचा प्रश्न आहे की भारतीय विद्यापीठ कायदा 1904 या राज्यपालाच्या काळामध्ये पारित करण्यात आलेला होता. तर लॉर्ड कर्झन योग्य उत्तर असेल, लॉर्ड रिपन असेल, लॉर्ड लिटन असेल की लॉर्ड हार्डिंग वन असेल. आणि याचं योग्य उत्तर प्रत्येकाला माहितीच असेल मित्रांनो, योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झन. ओके, लक्षात असू द्या. बघा, कर्झनची इमेज सुद्धा तुम्ही जे आहे बघू शकता की भारतीय विद्यापीठ कायदा जो आहे हा 1904च्या दरम्यान लॉर्ड कर्झन याच्या कार्यकाळामध्ये मंजूर करण्यात आलेला होता. आणि मित्रांनो, तुम्हाला बंगालची फाळणी माहिती असेल ना रे, बंगालची फाळणी कधीची आहे? 1905ची. अगदी त्याच दरम्यान तुम्हाला लॉर्ड कर्झनच्याच काळामध्ये बंगालची फाळणी झाली आणि लॉर्ड कर्झनच्याच काळामध्ये भारतीय विद्यापीठ कायदा जो आहे तो सुद्धा मंजूर झालेला होता. आणि लक्षात असू द्या, याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉर्ड कर्झन हे विद्यापीठ शिक्षणावर आयोग नेमणारे पहिले व्यक्ती आहे. ओके, लक्षात राहील, विद्यापीठ शिक्षणावर आयोग नेमणारे हे पहिले व्यक्ती आहे, हे नेहमी लक्षात असू द्या. ठीक आहे, पहिले असल्याच्याने ज्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं त्याच्याबद्दल विचारलं जातच ना, त्यामुळे लक्षात असू द्या हे पहिले व्यक्ती आहे ना, त्याच्यामुळे विचारल्या जाऊ शकतात. म्हणून कधीही लक्षात असू द्या की विद्यापीठ शिक्षणावर आयोग नेमणारे हे पहिले व्यक्ती आहे. आणि लॉर्ड कर्झन हे एकमेव व्यक्ती आहे मित्रांनो, जेवढेही आपल्या भारतामध्ये गव्हर्नर झाले, गव्हर्नर जनरल झाले किंवा व्हाईसरॉय झाले, त्याच्यामध्ये एकमेव व्यक्ती असे आहे ज्यांच्या काळामध्ये सर्वाधिक आयोग नेमण्यात आलेले होते. छोटीशी घटना घडली की नेमारे आयोग, या पद्धतीत छोट्या छोट्या घटनेसाठीही आयोग नेमणारे व्यक्ती होते मित्रांनो लॉर्ड कर्झन, हे नेहमी लक्षात असूच द्या. ओके, तर हे होतं मित्रांनो आजचं एक लेक्चर. जर तुम्हाला हे लेक्चर 1% जरी आवडलं असेल की वाटलं असेल की सरांनी ठीक आहे एक क्वेश्चन तरी इम्पॉर्टंट घेतला, त्यामुळे त्या एका क्वेश्चनसाठी तरी लाईक शेअर नक्की करून द्याल, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करून द्याल आणि कधी काळी वाटलं तर स्टेटसही ठेवून द्याल. आणि मित्रांनो, यासारखे अजूनही लेक्चर तुम्हाला हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवर लेक्चर जे आहे ते हवे आहे. 101% जेवढेही शिक्षक वृंद इथे काम करतायत तेवढेही शिक्षक वृंद तुमच्यासाठी तेवढं लेक्चर जे आहे ते 100% लावून देतील. परंतु तुमचं काम आहे तुम्हाला कोणता टॉपिक नाही कळत आहे किंवा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर लेक्चर हवं आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगणे. त्यामुळे 100% सांगा. आणि तुम्हाला कोणतीही जर लेक्चर रिलेटेड मदत हवी असली किंवा लेक्चर रिलेटेड कोणतेही क्वेश्चन हवे असलेस ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. 100% क्वेश्चन असेल, मदत असेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर मित्रांनो, आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाची रिस्पेक्ट करत राहा. कारण की आज कामाची रिस्पेक्ट कराल तर काम सुद्धा उद्या तुमची रिस्पेक्ट ही करेलच. त्यामुळे कामाची रिस्पेक्ट सुद्धा करत राहा.